हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण थर्ड स्टँडर्ड सब्जेक्ट EVS मधील जो आपला 21 जो लेसन आहे पब्लिक सर्व्हिसेस फॉर कम्युनिटी लाईफ म्हणजे समूह जीवनासाठी सार्वजनिक व्यवस्था हा लेसन आज आपण पाहणार आहोत. तर पहा, ज्या आपल्या समूह जीवनासाठी ज्या सार्वजनिक सोयी व सुविधा असतात ते पहा इथं आपल्याला पिक्चर दिलेला आहे. तर पहा त्याच्यामध्ये वॉटर सप्लायर असेल म्हणजे पाणी पुरवठा असेल, त्यानंतर प्रायमरी हेल्थ सेंटर असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, पोलीस चौकी, त्यानंतर बस सेवा असेल, थिएटर, त्यानंतर टॉयलेट्सची सेवा असेल किंवा स्विमिंग पूल्स असेल, ह्या काय आहेत पहा आपल्या सार्वजनिक सगळ्या काय आहेत ह्या सोयी व सुविधा आहेत. तिथं आपल्याला त्याचा पिक्चर दिलेला आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूयात आता. कॅन यू टेल, आता सांगा पाहू. विथ द हेल्प ऑफ द पिक्चर अबाव मेक अ लिस्ट ऑफ पब्लिक फॅसिलिटीज अँड अमेनिटाईज, मेन्शन द बेनिफिट्स ऑफ ईच. आता पहा, वरील चित्राच्या आधारे सार्वजनिक सोयी व सुविधा यांची तुम्हाला लिस्ट तयार करायची आणि या सुविधांचा आपल्याला कोणता फायदा होतो ते तुम्हाला सांगायचे. त्यानंतर पहा, व्हॉट डिफिकल्टीज विल बी फेस इन द अब्सेन्स ऑफ दिस फॅसिलिटीज. आता या सुविधा नसतील तर कोणत्या अडचणी येतील. तर पहा, आता पाणी पुरवठा, वॉटर सप्लायची सुविधा आपल्या गावामध्ये नसेल किंवा शहरात नसेल तर आपल्याला पाण्याला काय होईल, पाण्यासाठी आपल्याला वन भटकावे लागेल. त्यानंतर प्रायमरी हेल्थ सेंटर म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र जर नसेल तर आपल्याला जो आपला प्राथमिक जो उपचार आहे तो घेण्यासाठी आपल्याला काय होईल, आपली त्याच्यासाठी पण आपले खूप हाल होतील. त्यानंतर पहा, जर आपल्या गावामध्ये किंवा शहरामध्ये बस सेवा नसेल तर आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचे असेल त्याच्यासाठी तर आपल्याला काय होईल, दुसऱ्या शहरामध्ये जाण्यासाठी पण आपल्याला काय होईल, आपली खूप वन होईल. म्हणजे ह्या ज्या सर्व सुविधा नसतील तर आपल्याला काय होतील, खूप अडचणी येतील. इन अ होम विल लिव्ह विथ युअर फॅमिली. इन अ होम विल लिव्ह विथ अवर फॅमिली. आता पहा, आपले कुटुंब हे आपले घर असते. अवर लाईफ आउटसाइड द होम इज अवर पब्लिक लाईफ. आणि घराबाहेरील आपले जीवन सार्वजनिक असते. सेव्हरल सर्व्हिसेस आर रिक्वायर्ड फॉर पब्लिक लाईफ गो ऑन स्मूथली. सार्वजनिक जीवनात विविध सुविधांची गरज असते. पब्लिक फॅसिलिटीज आर दो सर्व्हिसेस विच आर अवेलेबल फॉर टू ऑल ऑफ आज. आणि सार्वजनिक सुविधा म्हणजे आपणा सर्वांसाठी असणाऱ्या सोयी. वी यूज सेव्हरल सच सर्व्हिसेस लाईक ट्रान्सपोर्ट, स्कूल्स अँड हॉस्पिटल्स. पब्लिक सर्व्हिसेस आर इक्वली अवेलेबल टू ऑल अँड आर मेंट फॉर एव्हरीबडी. वी मस्ट यूज देम रिस्पॉन्सिबिलिटी. आता पहा, ज्या सार्वजनिक सुविधा ज्या आहेत त्या विविध सुविधांची आपल्याला गरज असते आणि सार्वजनिक सुविधा म्हणजे आपणा सर्वांसाठी असणाऱ्या सोयी. त्यामध्ये पहा, ट्रान्सपोर्ट असेल, स्कूल्स असेल, हॉस्पिटल असेल, यासारख्या अनेक सुविधांचा आपण सार्वजनिक आणि ह्या ज्या सुविधा आहेत तर त्या सुविधांचा आपण सार्वजनिक जीवनात वापर करतो. आणि सार्वजनिक सेवा सुविधा या सर्वांना व सर्वांसाठी सारख्याच काय असतात, त्या उपलब्ध असतात आणि त्यांचा वापर आपण जबाबदारीने केला पाहिजे. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूयात, लोकल गव्हर्नमेंट अँड लोकल सर्व्हिसेस. आता स्थानिक शासन आणि गावातील सुविधा. वी लिव्ह इन सिटीज ऑर विलेजेस. आपण गावात किंवा शहरात राहतो. द पॉप्युलेशन ऑफ सिटीज इज लार्ज वेअर ॲज इन विलेज. आता पहा, गावाची लोकसंख्या कमी असते आणि शहराची लोकसंख्या कशी असते पहा, जास्त असते. इट इज क्वाईट स्मॉल. इन सिटीज देअर आर फॅक्टरीज, मार्केट्स अँड ग्रेटेस्ट चेंजेस फॉर एम्प्लॉयमेंट. सिटीज हॅव पब्लिक सर्व्हिसेस ऑन अ लार्ज स्केल. आता गावाची संख्या कशी असते पहा, कमी असते आणि शहरातील लोकसंख्या कशी असते, जास्त असते. शहरात पहा, कारखाने असतात, त्यानंतर पहा मार्केट असतात म्हणजे बाजारपेठे असतात, तिथे रोजगारांच्या संधी जास्त असतात आणि सार्वजनिक सुविधा शहरात मोठ्या प्रमाणात असतात. द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अ प्लेस, बी इट अ सिटी ऑर अ विलेज, इज रन बाय द गव्हर्नमेंट इन दॅट प्लेस. इट इज नो ॲज लोकल गव्हर्नमेंट. आता पहा, गाव असो की शहर, तेथील कारभार तिथेच असणारी शासन संस्था पाहते आणि तिला आपण स्थानिक शासन संस्था म्हणतो. लोकल गव्हर्नमेंट म्हणजे स्थानिक शासन संस्था असे आपण त्याला म्हणतो. अ ग्रामपंचायत रन्स द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अ विलेज. गावाचा कारभार ग्रामपंचायत बघते. अ म्युन्सिपॅलिटी रन्स द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अ टाउन अँड फॉर बिग सिटीज. आणि नगराचा कारभार नगरपालिका पाहते. देअर इज अ म्युन्सिपल कॉर्पोरेशन विच ऑफ दिस गव्हर्निंग बॉडीज ऑपरेट्स इन युअर सिटी, टाउन ऑर विलेज. तर पहा, गावाचा कारभार ग्रामपंचायत बघते, त्यानंतर नगराचा कारभार नगरपालिका पाहते आणि मोठ्या शहरांसाठी महानगरपालिका असते. मोठे जे शहरं असतात त्या मोठ्या शहरांसाठी पहा महानगरपालिका असते. आणि यापैकी पहा, कोणते स्थानिक शासन तुमच्या गावात किंवा शहरात आहे. तुम्ही जर गावात राहत असेल तर पहा, गावाचं मग तुमच्या गावामध्ये काय असेल पहा, ग्रामपंचायत असेल. म्हणजे यापैकी कोणते स्थानिक शासन तुमच्या गावामध्ये किंवा शहरात आहे. त्यानंतर पाहूयात आपण एक डू यू नो. आता तुम्हाला माहीत आहे का, इच विलेज हॅज अ ग्रामपंचायत. आता प्रत्येक गावासाठी पहा एक ग्रामपंचायत असते. महाराष्ट्र स्टेट वॉज फ्रॉम वन
ऑन 1 मे 1960. तर पहा 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. ॲट दॅट टाईम महाराष्ट्र हॅड 21,636 ग्रामपंचायत. दॅट फिगर रोज टू 27,993 in 2010. तर पहा त्यावेळी महाराष्ट्रामध्ये पहा 21,636 ग्रामपंचायती होत्या. ती संख्या आता पहा 2010 अखेर पहा ती 27,993 इतकी झाली. If the population is less than that, 2-3 such villages may together from a group ग्रामपंचायत. आता पहा ग्रामपंचायत स्थापन होण्यासाठी संबंधित गावाची लोकसंख्या टू फ्रॉम अ ग्रामपंचायत द पॉप्युलेशन ऑफ अ विलेज मस्ट बी ॲट लिस्ट 500. आता पहा ग्रामपंचायत स्थापन होण्यासाठी संबंधित जे गाव असेल त्या गावाची लोकसंख्या किती पाहिजे पहा किती आवश्यक आहे 500 इतकी आवश्यक आहे म्हणजे 500 इतकी आवश्यक आहे. आणि 500पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या 2-3 गावाची मिळून गट ग्रामपंचायत बनते. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूयात ट्राय दिस. आता करून पहा. मेक अ लिस्ट ऑफ द सर्व्हिसेस ऑफर्ड बाय युअर लोकल गव्हर्नमेंट. आता स्थानिक शासन तुमच्या परिसरात कोणत्या सेवा देते याची तुम्हाला यादी तयार करायची आहे. तर पहा अ गर्ल्स विजिटिंग अ बँक विथ हर फादर. आता पहा वडिलांच्या बरोबर बँकेत जाणारी मुलगी म्हणजे त्यांच्या गावामध्ये पहा जे स्थानिक गव्हर्नमेंट जे आहे लोकल गव्हर्नमेंट ते कोणत्या सुविधा देतं पहा त्यांच्या गावामध्ये बँक पण आहे. रीडिंग अँड इनलँड लेटर. आता आंतरदेशीय पत्र नेहाळणारी मुलगी म्हणजे त्यांच्या गावामध्ये कोणत्या सुविधा अजून आहे पहा पोस्ट ऑफिस पण आहे. त्यानंतर कोऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल त्यानंतर सूतगिरणी पण आहे त्यांच्या गावामध्ये. त्यानंतर डेअरी दूध डेअरी पण आहे. म्हणजे ह्या ज्या सुविधा आहेत इथं आपल्याला पिक्चरमध्ये दिलेल्या आहेत ह्या तुमच्या गावामध्ये परिसरात आहेत का किंवा तुमचे जे लोकल गव्हर्नमेंट आहे शासन स्थानिक शासन ते तुमच्या परिसरात कोणत्या कोणत्या सेवा देतात ते तुम्हाला त्याची काय करायची पहा यादी करायची. त्यानंतर नेक्स्ट पाहूयात आपण कॅन यू टेल. आता सांगा पाहू द पिक्चर्स अबाउट शो द सर्व्हिसेस अवेलेबल इन अ विलेज विच अदर सर्व्हिसेस आर अवेलेबल इन युअर प्लेस. आता पहा वरील जे आपण पिक्चर पाहिलं आता त्या चित्रातून आपल्याला आपल्या गावात असणाऱ्या सुविधा दिसतात आणि या व्यतिरिक्त आणखी कोणत्या सुविधा तुम्हाला मिळतात. आता वरती जे पिक्चर आहे तुमच्या गावामध्ये ज्या सुविधा असतील ते तुम्हाला दिसतील पण या व्यतिरिक्त आणखी कोणत्या सुविधा तुम्हाला मिळतात. पब्लिक सर्व्हिसेस आर प्रोव्हाइडेड टू अस आउट ऑफ द मनी कलेक्टेड फ्रॉम अस ॲज टॅक्सेस. आता सार्वजनिक सेवा सुविधा आपण दिलेल्या कराच्या रकमेतून आपल्याला दिल्या जातात. वी मस्ट यूज देम केअरफुली. समटाइम्स पब्लिक सर्व्हिसेस आर ओव्हरबर्डनेड बट वी कॅन सॉल्व दिस क्रायसिस बाय वर्किंग टुगेदर. आता पहा आपण त्यांचा वापर आपण काळजीपूर्वक केला पाहिजे आणि सार्वजनिक सुविधावर ताण येतो पण आपण या समस्येवर एकत्रितपणे मात करू शकतो. द लोकल गव्हर्नमेंट प्रोव्हाइड्स द सर्व्हिसेस ऑफ वॉटर सप्लाय अँड पब्लिक हायजीन. पाणी पुरवठा सार्वजनिक स्वच्छता इत्यादी सेवा स्थानिक शासन आपल्याला पुरवते. बट वी नीड मेनी मोर सर्व्हिसेस. आणि परंतु त्यापेक्षाही अधिक सेवांची आपल्याला गरज असते. यू मस्ट हॅव सीन अ बँक इन युअर सिटी ऑर विलेज. पीपल पुट देअर मनी इन टू अ बँक. आता पहा आपण पाणी पुरवठा आणि सार्वजनिक स्वच्छता ह्या जो सेवा आपल्याला देतातच आपले स्थानिक शासन पण त्यापेक्षाही अधिक सेवांची आपल्याला गरज असते. आता आपल्याला पहा आपल्या गावात तुम्ही बँक पाहिली असेल खर्च करून शिल्लक राहिलेले पैसे आपले आईवडील त्या बँकेमध्ये ठेवतात. द मनी इज कीप सेफ देअर. पीपल कॅन सेव्ह दिस मनी. दे कॅन विथड्रॉ दॅट मनी फ्रॉम द बँक वेन दे नीड इट. बँक ऑल्सो ऑफर लोन्स टू पीपल इन नीड. आता पहा मग खर्च करून शिल्लक राहिलेले पैसे आपले आईवडील बँकेत ठेवतात आणि तिथे पैसे सुरक्षित राहतात आणि पैशांची काय होते पहा बचत होते आणि गरज लागेल तेव्हा ते आपल्याला बँकेतून काढता येतात आणि गरजू लोकांना बँक कर्जही देते. म्हणजे बँक ही पण आपल्या गावामध्ये पहा सुविधा असणे गरजेचं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूयात. The postal service is useful for keeping in touch with our friends and relatives. Letters can be sent to any part of the world. आता पहा नातेवाईकांशी व मित्रमैत्रिणीशी संपर्क ठेवण्यासाठी टपाल सेवेचा उपयोग होतो आणि जगभरात कोठेही आपल्याला पत्र पाठवता येते. जर आपल्या गावामध्ये पहा टपाल सेवेची सुविधा असेल तर त्याचा आपल्याला काय उपयोग होतो तर पहा नातेवाईकांशी व मित्रमैत्रिणीशी संपर्क ठेवण्यासाठी टपाल सेवेचा आपल्याला उपयोग होतो आणि जगभरात कुठेही आपल्याला पत्र पाठवता येते. द पीपल इन अ लोकॅलिटी समटाइम्स come together and find out what the local needs are. आता एखाद्या परिसरातील काही लोक एकत्र येतात आणि आपल्या स्थानिक गरजा कोणत्या आहेत ते शोधतात. बेस्ड ऑन देअर फिंडिंग्स दे
decide to start an industry or service in cooperation with one other. They contribute some of their own money to start that industry or service. आणि मग ते एकत्र येतात आणि त्यांच्या स्थानिक गरजा कोणत्या आहेत ते शोधतात आणि त्यानुसार एकमेकांच्या सहकार्याने कोणता उद्योग किंवा कोणता व्यवसाय करायचा हे काय करतात ते पहा ठरवतात आणि ते उभा करण्यासाठी आपल्या जवळचे थोडे पैसेही ते काय करतात एकत्र जमा करतात. and the profit are distributed among everyone. Institutions from by people. Cooperations are called cooperatives. आणि पहा मग ते एकत्र पैसेही जमा करतात आणि त्या उद्योगातून किंवा व्यवसायातून मिळणारा फायदा सर्वजण काय करतात पहा ते वाटून घेतात आणि लोकांच्या सहकार्यातून निर्माण झालेल्या या संस्थांना सहकारी संस्था म्हणतात. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूया. डू यू नो, आता तुम्हाला माहीत आहे का? तर पहा ऑलमोस्ट 400 years ago अ पोस्टल सर्व्हिस वॉज रन इन गोवळकोंडा ॲज फॉलोज. आता सुमारे 400 वर्षापूर्वी एक टपाल व्यवस्था पुढील प्रमाणे होती. तर पहा देअर वेअर स्मॉल हट्स ॲट इंटरवल्स ऑफ एव्हरी 2 or 3 meals. इन द फर्स्ट हट देअर वॉज अ हरकारा मीन्स अ मॅन हू कॅरीड द पोस्ट. आता पहा मग आता गोवळकोंडा इथे प्रत्येक 2-3 मैलाच्या अंतरावर छोट्या छोट्या झोपड्या असत आणि पहिल्या झोपडीत एक हरकारा असे. हरकारा म्हणजे पहा कोणते टपाल घेऊन जाणारा मनुष्य. द फर्स्ट हरकारा टूक द पोस्ट बॅग फ्रॉम द फर्स्ट हट अँड ड्रॉप्ड इट इन द सेकंड हट. द सेकंड हरकारा स्टूड रेडी टू टेक द बॅग. ही टूक द बॅग अँड रन टू द थर्ड हट अँड ड्रॉप्ड इट इन. आणि पहा मग ते काय करायचे पहा हरकारा म्हणजे कोणतं टपाल घेऊन जाणारा मनुष्य आणि पहिला जो हरकारा आहे तो पहिल्या झोपडीतील टपालाची पिशवी नेऊन दुसऱ्या झोपडीत टाके. तेथे दुसरा हरकारा पिशवी घेण्यासाठी तयार राहते. तो हरकारा ती पिशवी पटकन उचलून धावत जाऊन पुढच्या झोपडीत ती टाके. दिस इज ना हाऊ द पोस्ट वॉज कॅरीड टू अदर प्लेसेस. दिस सिस्टीम वॉज कॉल्ड द डाक सिस्टीम. आणि मग टपाल नेण्याची व्यवस्था अशा रीतीने पहा केली जात असे आणि याच व्यवस्थेलाच काय म्हणायचे पहा डाक सिस्टीम म्हणजे डाक व्यवस्था म्हणत. त्यानंतर पहा आपण नेक्स्ट पाहूयात. आता व्हॉट द सोल्युशन. आता काय करावे बरं. वॉटर इज वेस्ट वेन टॅप्स टू नॉट हॅव फॉसेस्ट. आता नळांना तोट्या नसल्याने पाणी वाया जाते. त्यासाठी पहा आता काय करायला हवे. तर पहा या समस्येवर पहा जे अकोले तालुक्यातील बहिरटवाडीच्या पहा जी शाळा होती स्कूल होती त्यातील जे मुलं आहेत त्यांनी पहा एक उपक्रम केला. त्यांनी काय केलं पहा वर्गात पाण्याची बचत या विषयावर चर्चा सुरू केली आणि काही विद्यार्थ्यांनी गावातील नळांना तोटा नसल्यामुळे पाणी वाया जाते हा मुद्दा मांडला आणि मुलांनी पहा मग नळाला तोट्या बसवण्याचे काम कोणाचे असते हे समजून घेतले आणि मग नळाला तोटा बसवायत असा आग्रह पहा त्यांनी ग्रामपंचायतीकडे काय केलं पहा त्यांनी ग्रामपंचायतीकडे त्या धरणाचे बालसंसदेने ठरवले आणि मुलांनी नळांना तोटा बसवण्याबाबत पत्र ग्रामपंचायतीला दिले आणि काही दिवसांनी एक स्मरणपत्रही पाठवले. आणखी काही दिवसांनी नळाला तोट्या बसवण्यात आले आणि मुलांनी समस्येचे काय केले पहा निराकरण असे केले. आणि पाण्यासंबंधीच्या समस्येचे निराकरण तुम्ही कसे कराल तर पहा हे जे अकोले तालुक्यातील बहिरटवाडीच्या मुलांनी शाळेमध्ये पहा त्यांच्या नळ्यांना तोटा नसल्यामुळे पाणी वायाला जाते म्हणून त्यांनी काय केलं पहा त्या समस्येचे निराकरण केले. आता तुम्ही पाण्यासंबंधीच्या काही समस्या जर असतील मग त्यासाठी तुम्ही कसे निराकरण कराल त्या समस्येचे तुम्ही निराकरण कसे कराल. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहूयात आता व्हॉट वी हॅव लर्न. आता आपण काय शिकलो तर पहा पब्लिक फॅसिलिटीज आर सर्व्हिसेस दॅट आर अवेलेबल फॉर एव्हरीबडी. सार्वजनिक सुविधा म्हणजे आपणा सर्वांसाठी असणाऱ्या सोयी. द ग्रामपंचायत रन्स द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द विलेज. आता गावाचा कारभार ग्रामपंचायत पाहते. द म्युन्सिपॅलिटी रन्स द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द टाउन. आणि नगराचा कारभार नगरपालिका पाहते. देअर आर म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स फॉर बिग सिटीज. आणि मोठ्या शहरासाठी नगरपालिका असते. त्यानंतर नेक्स्ट पाहूयात आपण पब्लिक सर्व्हिसेस शुड बी यूज्ड केअरफुली. आणि सार्वजनिक सेवा सुविधांचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे. मनी इज केप्ट सेफ इन द बँक्स. बँकेत पैसे सुरक्षित राहतात. वी कॅन सेंड लेटर्स एनिवेअर इन द वर्ल्ड. आपल्याला जगभरात कुठेही पत्र पाठवता येते. इन्स्टिट्यूशन्स फ्रॉम बाय द कोऑपरेशन्स ऑफ द पीपल आर कॉल्ड कोऑपरेटिव्स. लोकांच्या सहकार्यातून निर्माण झालेल्या संस्थांना सहकारी संस्था म्हणतात. तर पहा अशा प्रकारे आपण हा लेसन पाहिला. लेसन तुम्हाला नक्कीच समजला असेल. तर पहा जो आपला लेसन होता पब्लिक सर्व्हिसेस फॉर कम्युनिटी लाईफ हा लेसन काय झालेला आहे इथेच संपलेला आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.